आपण पनीरसाठी मसाला तयार करूया। एक चमचाभर तेल टाकायचं, कांदा, अद्रक, थोडासा कांदा परतून घेऊया। टोमॅटो 4 टोमॅटो घेतले, जास्त ग्रेव्ही करायचे म्हणून 4 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले, 4-5 पाकळ्या लसूण, 5-6 तुकडे काजूचे, मुळे जर आपली ग्रेव्ही दाटसर होते। आपण हे सगळं मिश्रण परतून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया। आणि हे शिजून देऊया, जरा 5 मिनिटं शिजून देऊया झाकण ठेवून। आता आपण उघडून बघूया। हे बघा, हे शिजलेले टोमॅटो आणि कांदा हा शिजवून घ्यायचा। आता मी गॅस बंद करते आणि हे मसाला आपला हा थंड होऊन द्यायचा आणि नंतर मग मिक्सरमध्ये ती ग्रेव्ही बनवून घ्यायची। आपण आता पनीर तळून घेऊया। 2 चमचे तेल घालूया आणि पनीर थोडेसे आपण शॅलो फ्राय करून घेऊया। 200 ग्राम पनीर मी घेतलेलं आहे, थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की काढायचं। तुम्ही असेच कच्चं टाकलं तरी चालतं। आता आपण पनीर काढून घेऊया। हे एवढं ठीक आहे, जास्त पण कडक तळायचं नाही त्याला। आता हे पनीर आपण कोमट पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे काय होतं ते चिवट होत नाही। आता आपण हे पनीर तळलेलं आहे त्याच्यामध्येच आपण ग्रेव्ही टाकूया। 1 चमचा बटर, 1 मिरची, 1 जिरा आणि आता ग्रेव्ही टाकूया। हे बघा, ग्रेव्ही एकदम बारीक पेस्ट करायची। हे बघा, ग्रेव्ही एकदम बारीक पेस्ट झाली ना, त्याची ग्रेव्ही छान बनते, भाजी चांगली बनते। ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया आणि सुके मसाले टाकू याच्यामध्ये। चमचा लाल मिरची पावडर, थोडासा किचन किंग मसाला, थोडासा तुमच्याकडे कोणता मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता। 1 धना पावडर, 1 चमचा हल्दी, हे सगळं मिक्स करायचं आणि जरा ग्रेव्ही आपण हळू गॅसवर आपण हे जरा शिजून द्यायची ग्रेव्ही। याला तेल सुटलं पाहिजे, पूर्ण शिजली पाहिजे ग्रेव्ही आपली। आता चवीप्रमाणे मीठ टाकूया, म्हणजे आपली ग्रेव्ही लवकर शिजेल। एक झाकण ठेवूया आपण। 1 चमचा बेसन पीठ टाकले, 1 चमचा मलाई, घरची मलाई ती टाकली। ते सगळं मिक्स करून पुन्हा एकदा शिजवून द्यायचं आणि वाफवलेले वाटाणे ते टाकूया, घालूया। हे वाफवून घेतलेले मी आधीच वाटाणे। वाटाणे टाकल्यानंतर पुन्हा आपण 5 मिनिटं शिजून देऊ। लास्टला पनीर टाकायचं। आता आपण पनीरचे तुकडे टाकूया। पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ शिजवायचं नाही, तर ते पनीर मग चिकट बनतं। थोडंसं पनीर असं थोडंसं चुरा करून टाकायचा, 1 तुकडा। आता 1-2 मिनिटं आपण शिजवून घेऊ, मग आपलं पनीर तयार होईल। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपण कोथिंबीर टाकूया।